नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट। या दिवशी निर्गमित होणार महागाई भत्ता वाढीचा डीए वाढीवर शिक्कामोर्तब याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे व कोणत्या दिवशी या ठिकाणी हा महागाई भत्ता वाढीचा निर्गमित होणार आहे व डीए वाढीवर कशा पद्धतीने शिक्कामोर्तब होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचारी पेन्शनधारकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट। या दिवशी निर्गमित होणार महागाई भत्ता वाढीचा डीए वाढीवर शिक्कामोर्तब। बघा, स्टेट एम्प्लॉई महागाई भत्ता वाढ निर्णय अपडेट। केंद्र सरकारने लागू केलेला डीए वाढीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना 2% डीए वाढ कधी लागू होईल याबाबत आताची मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे। वित्त विभागाकडून डीए वाढीवर शिक्कामोर्तब। राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये या केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ करण्यास राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। यामुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना लवकरच डीए वाढीचा लाभ मिळणार आहे। बघा, एकूण डीए व डीए फरकाचा लाभ। केंद्र सरकारने या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये 2% हे वाढ दिनांक 1/1/2025 पासून करण्यात आली आहे आणि त्याच धर्तीवर डीए वाढ लागू करण्यात येणार असल्याचे राज्य कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचा एकूण डीए हा 53% वरून 55% इतका होणार आहे। दिनांक 1/1/2025 पासून महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे। या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन तर पेन्शनधारकाच्या एकूण पेन्शनमध्ये 2%ची वाढ होणार आहे। बघा, डीए वाढीचा निर्णय कधी होणार, पुन्हा प्रश्नचिन्ह। राज्य शासनाकडून राज्यातील अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना डीए वाढ लागू करण्यात आला आहे। यानंतर पुढील 15 ते 20 दिवसानंतर डीए वाढीचा निर्णय राज्य सरकारकडून या ठिकाणी घेतला जातो। यामुळे महागाई भत्ता वाढीचा निर्णय पुढील जून महिन्याच्या 15 तारखेपर्यंत घेतला जाऊ शकतो। केंद्र सरकारप्रमाणे डीए वाढीस राज्य शासनाच्या या वित्त विभागाकडून मंजुरी देखील प्राप्त झाली आहे। बघा, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय काय झालेला आहे तेही या ठिकाणी पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। बघा, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय। प्रत्येक महिन्यात राज्य शासनाची मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाते। पुढील महिन्यात पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियोजित मंत्रिमंडळ बैठकीत सदर डीए वाढीचा निर्णय घेतला जाण्याची मोठी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जे राज्य कर्मचारी आहेत किंवा पेन्शनधारक आहेत या पेन्शनधारकांना कोणत्या दिवशी निर्गमित होणार आहे महागाई भत्ता वाढीचा व 55% डीए वाढीवर कशा पद्धतीने शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।